गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची आवश्यक अशी चाचणी म्हणजे पॅप स्मिअर. तर बघूयात कसं करतात, हा पॅप स्मिअर कसं घेतात. तर हे आहे गर्भाशयाचं मॉडेल, हे आहे त्याचं गर्भाशयाचं मुख. इथून आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. हा आहे योनी मार्ग, जो एकदम अशी बंद अशी जागा आहे, घट्ट बंद असते. मग ह्याला जर का आपल्याला सर्विक्सला बघायचं आहे तर इथे आपल्याला हा एक स्पेक्युलम इन्सर्ट करावा लागतो. ह्याच्या ज्या वॉल्स आहेत, भिंती आहेत, त्यांना असं ह्याच्या ब्लेड्सला थोडं दूर सरकून त्यांना पण दूर सारायला लागतं. आणि मग नंतर आपल्याला इथूनच या स्पॅच्युलाला आत टाकून, म्हणजे हा असा लाकडी असा वुडन स्पॅच्युला आहे, ह्याला त्याच्या आतून स्पॅक्युलमच्या आतून टाकून मग इथले जे काही स्क्रेपिंग्स घेऊन गर्भाशयाच्या मुखाच्या जे सेल्ससारखं निघत जातात त्यांना तपासणीला पाठवायचं आहे. या स्लाईडवरती लावून आणि फिक्स करून लॅबमध्ये पाठवायचं आहे. तसंच सेम रित्याने अजून एक स्लाईड बनवल्या जाते. तेव्हा आपण हा जो एंडोसर्वायकल ब्रश आहे ह्याला यूज करतो आणि ह्याला याच्यामध्ये सायटो ब्रशला इन्सर्ट केल्या जातं कॅनलमध्ये. आणि ह्या कॅनलच्या आतमधले देखील आपण थोडेसे सेल्स कलेक्ट करून ते आपण सेम पद्धतीने स्लाईडवरती फिक्स करून तपासणीला पाठवतो. दर 3 वर्षात एकदा ही तपासणी प्रत्येक स्त्रीमध्ये 21च्या वयाच्या नंतर केल्या गेली पाहिजे.